प्रभागामध्ये भव्य प्रमाणात रॅली काढण्यात आले. माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे साहेब पण आले होते. कसा प्रतिसाद मिळतोय? या प्रभागामध्ये त्याचा क्रमांक 7 आहे आणि प्रभाग क्रमांक 7 आमच्या 7 आहे. आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रमाणात मिळतो आणि लोकांना आम्ही ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे मूलभूत समस्या पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, साफसफाई आणि आरोग्य ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही लोकांना आशीर्वाद मागतोय. लोक आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आशीर्वाद जर आम्हाला प्राप्त झाला तर या प्रभागामध्ये तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस 4थ्या दिवशी पाणी होतं. परत त्याच 4थ्या दिवसाच्या प्रमाणे आम्ही पाण्याचं प्रमाण या ठिकाणी करू आणि जे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील हे मेसेज देणारे नगरसेवक नसतील. म्हणजे ज्या दिवशी उमेदवार पाण्याची वेळ ठरली त्या दिवशीच पाणी येईल. लाईट गेली, काही जरी मोठं प्रॉब्लेम असतात लाईटवर आम्हाला तेवढं टायमिंग सांगतील आणि तेवढ्याच वेळात लाईट येईल. आमचा नगरसेवक कोणत्याही नागरिकाला मेसेज देणार नाही. कारण मेसेज देणं म्हणजे नगरसेवकाचं काम नाही आहे, हे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि हे असले काम आम्ही करणार नाही. आमची जी वेळ ठरणार त्याच वेळेला आमच्या प्रभागामधल्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असं आम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे. आम्ही ते पूर्ण करू आणि लोक आम्हाला आशीर्वाद देतात. प्रतिसाद चांगला मिळाला. आज माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रॅलीला आमच्यासोबत पूर्ण प्रभागामध्ये फिरले. मंगळवारी खरे साहेबांची सुद्धा कॉर्नर सभा या प्रभागामध्ये आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. लोक गद्दारीला मानत नाही, खुद्दारीला मानतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. ही गद्दारांची शिवसेना नाही, ही ओरिजिनलांची शिवसेना आहे. म्हणून लोकांचा विश्वास या मशालीवर आहे आणि नागरिक या येणाऱ्या 15 तारखेला मशालच्या 4ही बटन दाबून आमच्या उमेदवाराला विजयी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना मशालीचं बटन दाबा आणि विजयी करा, आम्हाला हेच आव्हान आहे. त्यांच्या समस्या सोडायच्या असेल तर आम्हाला त्यांनी निवडून द्यावं. नमस्कार, माझं नाव राहुल कुमार सोनवणे, शाखा प्रमुख पवननगर. या प्रभागामध्ये ज्या समस्या आहे 20-20, 25-25 वर्षापासून 15 वर्षापासून जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी निव्वळ धूळफेक करायचं, लोकांचे प्रॉब्लेम सोडवायचे नाही, फक्त मेसेज टाकायचे. काही समस्या असल्या तर तिथं जाऊन फक्त उभं राहायचं. समस्या सोडवण्याचं काम असतं. नागरिकांच्या ज्या समस्या मूलभूत सुविधा आहे 6व्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी पाणी येते. हिवाळ्यात पावसाळ्यात पाणी देऊ शकत नाही. आता उन्हाळा तोंडावर आहे. पाण्याच्या समस्येविषयी यांना विचारलं तर होणार आहे हेच बोलत आहे. होणार काय, किती दिवसात होणार यांनी ठामपणे सांगता येत नाही आणि या नागरिकांच्या छोट्या मोठ्या सुविधासुद्धा यांना देता येत नाही. आमची नागरिकांना आणि मतदारांना विनंती आहे की तुम्ही बदल घडवा. आम्ही तुम्हाला निश्चित तुमच्या जे मनातले काही गोष्टी आहेत त्या नक्कीच सत्यात उतरवून दाखवू एवढं सांगू. मी सर्व प्रभाग क्रमांक 7चे 4 उमेदवार आहोत आणि जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की आम्ही एक आश्वासक चेहरा म्हणून आमच्याकडं पाहिलं गेलं पाहिजे. लोक कंटाळले, त्यांनी स्वतःचा सातबारा करून घेतलेला आहे प्रभागावरती. त्यांना मी आवाहन करेल जनतेला की नव्या चेहऱ्याला तुम्ही संधी द्या. आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. प्रभाग 7मध्ये जनतेचा आशीर्वाद सर्व 4ही उमेदवारावरती आहे आणि आम्हाला विश्वास आहे जनतेने मनातून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आमचा स्वीकार केलेला आहे आणि विजय आमच्या 4ही उमेदवाराचा नक्की होईल. भाऊ, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा एक मुद्दा असा आहे की 8-8 दिवसाला पाणी येतं आहे. तर आम्ही पाणी 2 दिवसाला देण्याचं आमचं विजन आहे आणि 100% 2 दिवसाला आम्ही पाणी देऊ. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. पाण्याचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू.